नारायणं नमस्कृत्य नरो चैव नरोत्तमं देवी सरस्वती असं विग्रह आपण नरवन म्हणतो ना. नारायण नमस्कृत्य नरो चैव नरोत्तमं. नर म्हणजे काय? नर म्हणजे काय? हा नर. वन म्हणजे काय? नरवन म्हणजे काय? हम्म हम्म जंगलात राहणार आहे की काय? म्हणजे याची जर आम्ही अजून चांगली फोड करायची म्हणजे तर बघा, जंगल म्हणजे रान असतं, अस्ताव्यस्त वाढलेलं. पण हे वन आहे म्हणजे जे रेखीव आहे, बांधीव आहे, आकर्षक आहे. अशा आकर्षक जागेत नर. वन वन आणि उपवन मध्ये उपवन बगीचाचं उपवन. जंगल अर्थ वेगळा आणि वन वन म्हणजे रान. आणि वन म्हणजे सगळं आकर्षक आहे, सुंदर आहे. मराठी अर्थ अशा नरवण या आश्रमामध्ये आपला वार्षिक सोहळा म्हणून वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. सोहळ्याचं नाव काय? जगद्गुरु ज्ञानशांती जन्मोत्सव. दिनांक 17 मे ते 19 मे. आजची तारीख 18 आहे. उद्या सांगता सोहळा. या संध्याच्या पूर्व संध्येला आपण एकत्रासाठी आलेलो आहोत. चर्चा संवाद करण्यासाठी आलेलो आहोत. प्रत्येकाने थोडासा विचार करायचा आहे की ते जे बोललं जातं त्याचं वैशिष्ट्य काय? ते कितवं सत्य आहे ते. म्हणून प्रथमतः ही सर्व कृपा कोणाची आहे? आपण म्हणतो प्रश्न जनार्दन स्वामीची कृपा आहे. स्वामीची कृपा ही सारी. हा जय आई कडवाना आली आपल्या गावात बाबांची डोली, आली आपल्या गावात बाबांची फेरी. जनार्दन बाबांची कृपा ही सारी, जनार्दन बाबांची कृपा ही सारी. सारी 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 जनार्दन बाबांची कृपा ही सारी. गोर गरीब घेई पामर सारी, गोर गरीब आणि पामर सारी. सर्व जगाला स्वामीच तारी, सर्व जगाला स्वामीच तारी. उत्तम शिष्य बाबाजींचा, उत्तम शिष्य बाबाजींचा. उत्तम कार्य जगात करी रे, उत्तम कार्य जगात करी. जनार्दन बाबांची कृपा ही सारी, जनार्दन बाबांची कृपा सारी सारी सारी. जनार्दन बाबांची कृपा ही सारी. म्हणजे बघा या ठिकाणी हे सर्व काय होत आहे ते कोणाच्या कृपेने होत आहे? बाबाजींच्या कृपेने. म्हणून भक्ती मार्गामध्ये पहिलं वंदन, पहिला नमस्कार, पहिला प्रणिपात, लोटांगण सातान जवळ म्हणतो. कोणाला केलं पाहिजे? बाबाजींना. जे आपल्या समोर प्रतिमा रूपाने आपलं दर्शन करतात त्याप्रमाणे कुट्यामध्ये मूर्ती रूपाने आहे ना, आहे का नाही? कुट्यामध्ये ध्यानस्थ मूर्ती रूपाने आहेत. अशा बाबांची साक्षात दंडवत.
आता बघा समजा नरवण आश्रम तयार होणे कोणाचे हे असेल इच्छा घेण्यासाठी. कारण आपले सध्या काही जे होतं ते कोणा इच्छे नव्हतं. बाबाजींच्या नरवण आश्रम तयार झाला कोणा इच्छेने झाला. बाबाजींच्या इच्छा. त्या सुविधेनुसारच आपण हा वार्षिक सोहळा वर्धापन दिनाचा म्हणून साजरा करीत असताना आज एकत्र आलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे आज आपल्याला पुन्हा दर्शन झालं. कोण दर्शन झालं आपल्याला, कोणतं दर्शन झालं. गणपती बघा जो समुद्र म्हणजे सागराचं. हा सागर राजाचं दर्शन. सागर राजाचं गणपती अजून श्री बाबाजींचं दर्शन झालं. अजून पण दर्शन झालं. आज 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 बघा आपण बऱ्याच ठिकाणी फिरत असतो, पण तिथे फिरत असताना इथली जी वनराई आहे है का नाही, वनदेवता ती सुद्धा ह्या ठिकाणी प्रफुल्लित होती. आणि आपण आश्रमापासून निघालो आणि त्या गणपतीपुळेपर्यंत गेलो, तिथपर्यंत वनराई बहरलेली होती. त्या वनदेवता सुद्धा आम्हाला बाबाजी या ठिकाणी कोणती देवी ना व्याघ्रांबरी पितांबर आहे ना आपल्या त्या आरतीमध्ये महादेवच्या आरती. कालिका माता सोमेश्वर महादेव आहे ना. सोमेश्वर आणि दशभूत लक्ष्मी गणेश आहे. दशभूत लक्ष्मी गणेश म्हणजे तिथे रिद्धी सिद्धी विराजमान आहे त्या गणेश. तसं नाही का तिला पंढरपूर पखालीचा गणपती आपल्या आश्रमाच्या साईडला आहे. पखालीचा गणपती म्हणतात. आणि 1000 वर्षापेक्षा जास्त परंपराच्या मंदिर, 1000 वर्षापेक्षा जास्त जुनी परंपराच्या मंदिर लक्ष्मी. आणि विशेष म्हणजे या नवदीपाच्या सोहळ्यामध्ये त्यांनी सुंदर असा संकल्प केलेला आहे. हरिवारचा गीत कोणी हरिवारचं कोण आहे कोणी संतोष करा कोणी उभं करा एकच आहे. माता भगिनीमध्ये पण होतं. हरिवार 3 महिला आहे का त्यावर नाही मग तुम्ही बघा व्रताला किती महत्व दिलं जातं की किती मनावर म्हणून काय कंट्रोल त्या म्हणजे तुम्ही सर्व काय खाऊन राहिले मस्त पैकी रस आंबा खाऊन राहिले आणि ऍक्शन खाऊन राहिले. हे बिचारे खाऊन राहिले मस्त पैकी हवा घेऊन राहिले फक्त वायू आहार विचार की लक्षात पवित्र आहार, पवित्र आहार घेत ज्या आहाराशिवाय जीवन व्यर्थ की तो आहार नसला तर हा नसला तर हे जीवनच समजलं. सुंदर असा आहार हरिवार वर्तन करून या नदीमध्ये सवय झालेली कोणची टाळवंताचा धन्यवाद. नंतर पाण्यावर पण आहे ना तिला बस काय पाण्यावर तुम्ही बसा मावशी खाली. कोणी बघू पण एकच का एक महिला बघा पाण्यावर तिथे दोन एक जण ह्या तुम्ही 3 जण महिलाच्या अशा रीतीने बघा. जल म्हणजे तीर्थ घेऊन भगवंतांनी तयार केलेलं ते तीर्थ घेऊन हे नांदीपामध्ये सहभागी झाले. त्यांच्याही टाळीवरून आपण मध्ये त्यागाला कशाला महत्व आहे. अजून कशाला महत्व आहे त्यागाला. आपली संस्कृती काय शिकवते त्याग आहे की इतर संस्कृती कशा जगातल्या भोगवादी चंगलवादी बघा संस्कृती म्हणजे कृती आहे. आपली मात्र त्यागाची त्याग शिकवणारे आपले बघा अनेक प्रकार त्याग केले. कोणकोणता त्याग अनेक प्रकार त्याग बघा आपल्या या संस्थेमध्ये
व्यक्त करीत असतात. जसं काही ना चप्पल काय काही चप्पल घालते नाही, काही दाढी सेटिंग कटिंग करते की नाही, काही बसतीच नाही, काही झोपतीच नाही, काही चालत का चालतच नाही, ते चालतच नाही असं. आज कितीतरी व्रत बघा आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं त्याप्रमाणे ज्याला जे सामर्थ्य असेल ते आपण ते व्रत करत असतात. म्हणून आजही आपण आता उद्या कोणतं व्रत, उद्या आपल्याला एक विशिष्ट व्रत करायचं, उद्या कोणतं व्रत करू शकतो आपण सांगा बरं. त्याची आठवण काय ते आपण आठवण व्रत केलं पाहिजे. त्यामुळे तीर्थव्रत नियम आता सर्व घरी जाणारच की नाही, पण जाताना व्रत करीत जायचं नाही की नाही. मग कोणतं व्रत करू शकतो त्याची आपण चर्चा करू की नाही. ते म्हणतात बरं की जेव्हा मुद्दा मांडला बा जो आश्रम उद्या प्रसंगी त्याच्यावरच उद्या काय करायचं नाही. हा व्रत करायचं. अजून अजून कोणाची काय कल्पना आहे मला पाठापट ज्यांना म्हणून त्यांनी लिहून दिलं तरी चालेल की. विजूभाऊंची कल्पना आहे जाताना मौन धरायचं म्हणतात. हम्म मौन धरायचं म्हणतात. बरं ठीक आहे. अजून मौन धरायचं. बरं ज्यांच्याविषयी आपला आपण लगेच जाहीर नाही करू राहिले ना, आपण काय फक्त विचार करू राहिलो, आपण काय कल्पना करू राहिले, विचार करू राहिले कोणतं करायचं की नाही करायचं आहे की नाही. तर नंतरचा विषय आणखी काय म्हणत्या ते कोणतं व्रत म्हणतात आपण केलं बघू द्या असं. नाही नाही फक्त उद्याच्या दिवसाचं एक महत्वाचा विषय असा आहे की प्रत्येक जण गाडीने प्रवास करतो आहे की नाही, आणि आपण आपल्या परंपरेमध्ये सर्वात जास्त पवित्र विधीला मानलेलं आहे, ठीक आहे. मग वेळ न दवडता पूर्ण वेळ आपण त्या ठिकाणी विधी पाठाचं पठण करत आपला प्रवास त्या ठिकाणी पूर्ण करू शकता. आमचे श्रीपाद महाराज मुद्दा मांडला किंवा रिकामा न बसा गाडीमध्ये आपण गाडी बसून जाणार की आपला कंटाळ येऊ नये काय ते आपल्याला फायदा व्हावा म्हणून त्यांनी काय मुद्दा मांडला की आपण पाठ करायचे विधीचे पाठ करीत चाला. बरं अजून अजून कोणाचा काय विचार आहे बरं पटापट अजून दोन विचार होय की नाही. म्हणून कोणाचा काय विचार आहे किंवा कल्पना आहे उद्या काय केलं पाहिजे कोणतं व्रत केलं पाहिजे असं. त्यांचं म्हणणं आहे इतर बडबड करत जाण्यापेक्षा भजन जप नामस्मरण करत जायचं. बरोबर इथे 3 दिवस काय केलं चिंतन करायचं बरोबर. अजून झाले का हरकत नाही चांगलं आहे. घरी जाईपर्यंत कोणी चप्पल नाही घालायची, हनुमानी जायचं चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, हरकत नाही त्यांनी सुचवलंय, विचार मांडलाय. मुद्दा मांडलाय, हरकत नाही. आता बाबाजी निर्णय किती जे पेपर झाले सगळे काही अशी कल्पना आहे काहींची ते म्हणतात मोबाईल वापरायचा असेल. आता अशी इथं रेंज नव्हतीच तर उद्याचा एक दिवस मोबाईल वापरायचा. हरकत नाही. नाही आपण लगेच जाहीर केलं ना बाबा पूर्ण त्यांनी मुद्दा मांडलाय ना ऐकायला काय अडचण आहे शांततेने ऐकून घ्यायला काय हरकत आहे का. आपण लगेच जाहीर नाही केला कधी पूर्ण केलं काय नाही ना. आपण मुद्दे म्हणून काय राहिलो खरंय सर्व मुद्दे आपण घेऊन आणि बाबाजी आता विषय आहेच, आम्हाला प्रमोशन करायचंच आहे आणि म्हणून एक मुद्दा अजून मांडू इच्छितो आपल्या परवानगी असेल तर, की जशी आपण आज नरवणची तीर्थयात्रा केली आहे का नाही, तशीच एक वर्षातला तीर्थयात्रेचा मोठा सोहळा बाबाजींच्या प्रेरणेने आपण अयोध्येला करतो. तर आमची इच्छा आहे बरं का की आज समजा आम्ही 100-100 भक्त या ठिकाणी एकत्रित आलो, प्रत्येकाने इथून घरी जाईपर्यंत किमान 5 लोकांना त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आपण त्यांना आवाहन करायचं आहे, त्यांना नोंदणी करण्याचा प्रयत्न करायचा.
कोणाला काही सांगायचंय का? या काय करायचं हा विषय आहे. उद्या दिवसभरात अजून जरा बऱ्याच जणांना संपर्क करून त्यांना आपल्या सोबत घेऊन चालायचं. महाराज ते नाही, उद्या काय करायचं हे मुद्दा. उद्या काय करायचं हा विषय आहे. हा उद्या मी संकल्प करायचं काही काम करायचं काय म्हणजे थोडक्यात उद्या दिवस कसा करायचा काय करायचं कसा करायचा. जे उद्या इथंच राहून सेवा करते. बाबाजींनी जो आपल्या समोर मुद्दा मांडलाय की आज आपण 3 दिवस या ठिकाणी केले, आपण पुण्यप्राप्ती केली आहे. उद्याच्याही दिवसामध्ये अधिकच अधिकम है की नाही? आपण त्या विश्वासात दिला पाहिजे आणि रस्त्याने सुद्धा प्रवास करताना आपण पुण्यप्राप्ती केली पाहिजे. काय करू उद्या आपल्याला किती वेळ जायचा 12-14 तास किती वाजता निघला 12-10 तासापेक्षा जास्त 9-10 वाजता काही म्हणजे 8-4 बोलत 12 तास प्रत्येकाला प्रवास करायचा असेल. आम्हाला बाबांना बोलून द्या. विधी. एवढी आपली संख्या असताना उद्या संचार करायचा आपण कसं पूर्ण करू शकतो. कसं पूर्ण करू. उद्या काय